subscribe to our channel and press the bell icon. अस्सलाम वालेकुम अज़ीज़ तलबा तालिबात। सर अब्दुल खानिस यूट्यूब चैनल में आप तमाम का इस्तकबाल है। नाइन्थ मराठी ब्रिज कोर्स मराठी अंतर्भारतीय इयत्ता 9वीं डे 19 19वां दिन है। दिवस 19 19 क्षेत्र गद्य आकलन कौशल्य क्षमता श्रावण वाचन लेखन भाषण संकल्पना पाठाला अनुसरून लेखन करणे अध्ययन निष्पत्ती स्वातंत्र्याचे मोल जाणतात विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना दृढ होते सामाजिक ऐक्याचा संदेश मिळतो। जाणून घेऊया भूमिगत। शिक्षिका विद्यार्थ्यांना अरुणा असफ अली यांचे चित्र दाखवून त्यांच्याविषयी माहिती घेतात। अरुणा आसिफ अलींनी 1942च्या भारत छोडो आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावल्याने इंग्रज सरकारने त्यांना पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केले होते। तेव्हा त्या भूमिगत होऊन स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय राहिल्या। याची जाणीव विद्यार्थ्यांना इयत्ता 7वीत झाली असल्याने त्या पूर्वज्ञानाच्या आधारे शिक्षिका पाठ भूमिगत याची प्रस्तावना करून पाठाला सुरुवात करेल। 8 ऑगस्ट 1942चा दिवस गांधीजींनी इंग्रजांना छोडो भारत हा अखेरचा इशारा दिला आणि 42ची चळवळ सुरू झाली। वणवा पसरावा तशी ती देशभर पसरली। याच काळातील एक मध्यरात्र सगळीकडे सामसूम झाली होती। एक व्यक्ती अंधारात सावधपणे चालली होती। एका घरापुढे ती थांबली, आजूबाजूचा कानोसा घेतला। आपल्याला कोणी पाहत नाही अशी खात्री झाल्यावर तिने हळूच दाराची कडी वाजवली। घर उघडले गेले। आतल्या माणसांना कंदिलाच्या प्रकाशात एक थकला भागलेला चेहरा दिसला। त्याच्या डोळ्यात भरकन अनेक भाव चमकून गेले। धास्तावलेला तो चेहरा पाहून आतल्या माणसाने कंदील चटकन बारीक केला। आलेल्या माणसाला आत घेऊन दार लावले आणि विचारले, शंकर, अशा अवेळी कसा? अब्दुल, मला आसरा हवाय, मी तुरुंग फोडून आलोय. अरे, काही काळजी करू नकोस, या अब्दुलच्या घरात तुझी विश्वासघात होणार नाही. वरील उतार्यावर वेगवेगळे प्रश्न विचारून विद्यार्थ्यांचे कितपत आकलन झाले ते ठरवावे. अपरिचित शब्दांचे अर्थ समजून देणे. ही घटना केव्हा घडली? या उतार्यातील संवादात भाग घेणारी 2 पात्रे कोण? इंग्रजांना छोडो भारत या अखेरचा इशारा कोणी दिला? शंकरला आसरा का हवा होता? शंकर कुणाकडे आला होता व केव्हा? ही घटना एक रात्री भारत छोडो चळवळ सुरू झाल्यानंतर घडली. दुसरा, संवादात भाग घेणारे व्यक्ती अब्दुल आणि शंकर. तिसरा, इंग्रजांना छोडो भारतचा इशारा महात्मा गांधींनी दिला होता. चौथा, शंकरच्या मागे पोलीस पडली होती म्हणून आसरा हवा होता. पाचवा, शंकर आपल्या मित्र अब्दुलकडे रात्रीच्या वेळेस आला होता. सक्षम बनूया. उतार्याचे प्रकट वाचन करतात. अपरिचित शब्दांचे अर्थ शब्दकोशातून शोधून लिहितात. स्वतःच्या शब्दात माहिती सांगतात. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाबद्दल माहिती देतात. वणवा, मोठी आग, भागलेला दमलेला, भरकन पटकन, भावना, तुरुंग, कैदखाना, अवेळी, भलत्या वेळी, भाभी, वहिनी, निश्चिंत, चिंता नसणे, काळजी नसणे, पत्नी, बायको, नवरा, पती, घोंगडी, जाड कपड्याचे पांघरून, कार्यकर्ता, काम करणारा, खालमानेने खाली मान घालून, नम्रपणे, धड पाहिले नाही, नीट पाहिले नाही, चैतन्य, उत्साह, समारंभ, कार्यक्रम, सोहळा. छोडो भारत 42ची चळवळ. 8 ऑगस्ट 1942 या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मुंबईमध्ये ग्वालिया टँक येथे ऑगस्ट क्रांती मैदानातील सभेमध्ये इंग्रज सरकारविरुद्ध लढा पुकारून चले जाओ छोडो भारत असा निर्वाणीचा इशारा दिला. त्याला 42ची चळवळ असे म्हणतात.
क्रांतिकारक, प्राणाची आहुती देऊन इंग्रज सत्तेविरुद्ध लढणारे थोर देशभक्त. चला सराव करूया. चौकटी पूर्ण करा. महात्मा गांधीजींनी इंग्रजांना इशारा दिला, छोडो भारत. कंदिलाच्या प्रकाशातील माणसाला एक चेहरा दिसला, थकलेला, भागलेला. विरुद्धार्थी शब्द लिहा. एक, अनेक, हळूच, वेगवान, विश्वासघात, विश्वास, बारीक, मोठा, आधी, नंतर. कल्पक होऊया. स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणाऱ्या तुमच्या आवडत्या क्रांतिकारक विषयी आंतरजालच्या मदतीने माहिती मिळवा व लिहा. अशफाकुल्ला खान 22 ऑक्टोबर 1 डिसेंबर 1927ला मृत्यू. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ता आणि हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशनचे सहसंस्थापक होते. 1920 मध्ये महात्मा गांधी भारतातील ब्रिटिश राजवटीविरोधात असहकार चळवळ सुरू केली, परंतु 1922 मधील चौरी चौरा घटनेनंतर महात्मा गांधींनी या हालचालीचा काल मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी खानसह अनेक तरुणांना उदास वाटले. तेव्हाच खानने समविचारी स्वातंत्र्य सैनिकांसह एक संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशनची स्थापना 1924 मध्ये झाली. शस्त्रे आणि दारुगोळा त्यांचे उपक्रम पार पाडण्यासाठी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशनच्या क्रांतिकारिकांनी 8 ऑगस्ट 1925 रोजी शहाजहापूर येथे एक बैठक आयोजित केली. खूप विचारविनिमयानंतर 19 डिसेंबर 1927 रोजी काकोरी कांडमुळे त्यांना फाशी देण्यात आली. हा क्रांतिकारी माणूस मातृभूमीवरील प्रेमामुळे, त्यांच्या स्पष्ट विचारामुळे शहीद आणि त्यांच्या लोकांमध्ये एक दंतकथा बनला. उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी. खुदा हाफिज.